हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी हा एक महत्वाचा पॉइंट बघितलेला आहे आणि कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी त्याच्या प्रॉपर्टीज पण आपण बघितलेले, बरोबर ना? जर आपण कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी जर ओमेगाने डिनोट केलं तर बघा काय होतं, ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू काय मिळालेलं आपल्याला 1. त्याच्यानंतर ओमेगा रेस टू 4 इज इक्वल्स टू ओमेगा, बरोबर. देन व्हाट यू गेट हियर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतं 0, बरोबर ना? आणि मग या एका इक्वेशन वरून आपल्याला आणखी दोन सब इक्वेशन्स मिळतात. कोणते बघा, एक पहिला 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर राईटला ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा, मायनस म्हणजे ओमेगा ट्रान्सफर केलं राईट साईडला, आणि त्याबरोबर ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. तर लक्षात घ्या, या रिझल्टचा यूज करून आपल्याला ही काही एक्झाम्पल्स आहेत, असेच आणखी पुढे एक्झाम्पल्स बघणार आहोत. ती एक्झाम्पल्स आपल्याला शो दॅट करायचे आहेत, बरोबर ना? तर मग जाऊया. हे रिझल्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा, या रिझल्ट वरती फोकस करा, कारण हे रिझल्ट खूप महत्वाचे आहेत. हे रिझल्ट जर तुमच्या लक्षात आले तरच तुम्हाला ही एक्झाम्पल्स लक्षात येतील, बरोबर. तर बघा मग पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया. काय बघा, फर्स्ट एक्झाम्पल, येस नंबर 1. इथं आता जे काही एक्झाम्पल्स आहेत ती सगळी शो दॅटचे एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे मग इथं आपण काय करतोय, कन्सिडर एलएचएस मध्ये या प्रॉपर्टीज यूज करा आणि आरएचएस येतं का बघूया, बरोबर. सो कन्सिडर एलएचएस, पहिल्याच सोल्युशन मी इथं सांगतोय, कन्सिडर लेफ्ट हँड साइड, बरोबर. आता बघा इथं मग एलएचएस काय आहे, एलएचएस इज इक्वल्स टू काय बघा 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब मायनस 1 मायनस 3 ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब, बरोबर ना? इथं आता दोन्ही ब्रॅकेटचा काय आहे, क्यूब आहे. मग इथं जर इक्वेशन डायरेक्ट जर बघितलं आपण, या टर्म जर व्यवस्थित बघितल्या तर तुमच्या लक्षात येणार आहे की या डायरेक्ट प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी पहिल्या ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट यूज करायचे, सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 आणि ओमेगा स्क्वेअर तुम्हाला एकत्र घेऊन मग नेक्स्ट तुम्हाला प्रॉपर्टी यूज करायची. तर यूज करूया या प्रॉपर्टीज. काय काय होतं बघा, येस, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर, what is the value of omega plus omega square? That is a -1. So omega plus omega square किती आला, -1. So 2 plus -1 ब्रॅकेटचा क्यूब आला. लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर मायनस, मी इथं काय करतोय बघा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर -3 ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब. काय केलं, 1 आणि ओमेगा स्क्वेअर एकत्र घेतला आणि -3 ओमेगा पुढे ट्रान्सफर केलेला आहे, बरोबर. आणि आता इथं परत मग बघा 2 - 1 ब्रॅकेटचा क्यूब मायनस, आता इथं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. आता 1 प्लस ओमेगा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती येते बघा, -ओमेगा. तर ती ठेवूया व्हॅल्यू या ठिकाणी, म्हणजे किती आलं, -ओमेगा -3 ओमेगा ब्रॅकेटचा काय बघा क्यूब, बरोबर ना? लक्षात येतं का बघा, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आहे, -ओमेगा, बरोबर. आणि तीच व्हॅल्यू या ठिकाणी पुट केलेली आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू -ओमेगा, आणि -ओमेगा -3 ओमेगा ठेवलं. आणि मग आता याच्या पुढं 1 चा क्यूब किती येतो बघा, 1 मायनस इथं -ओमेगा -3 ओमेगा किती येणार आहे, -4 ओमेगा, आणि ब्रॅकेटचा काय बघा क्यूब. आणि आता फक्त इथं सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. लक्षात घ्या, इथं 1 मायनस -4 चा क्यूब तुम्हाला करायचा आहे, आणि त्याबरोबर ओमेगा क्यूब. आता ओमेगा इज व्हॉट, ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. त्यामुळं ओमेगा क्यूब किती येणार आहे, 1 येणार आहे. त्यामुळे इथं ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती येते बघा, 1. आणि मग बघा आता 1 मायनस -4 चा जर क्यूब केला, निगेटिव्हची ऑड पॉवर असेल तर ती टर्म निगेटिव्ह येणार आहे. दॅट मीन्स -64, आणि ओमेगा क्यूब किती 1, बरोबर. आणि मग मला सांगा इथं मायनस प्लस 1 प्लस 64 म्हणजेच किती आला बघा, दॅट इज 65. आणि 65 हेच काय, दिस इज आरएचएस. आलं का बघा. म्हणजे इथं काय केलं आपण, कोणते दोन रिझल्ट यूज केले बघा. पहिला रिझल्ट ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू -1, आणि त्याच्यानंतर आपण एक रिझल्ट यूज केला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू -ओमेगा. हे दोन रिझल्ट या ठिकाणी यूज करून आपण
LHS कन्सिडर केली आणि RHS पर्यंत आलेलो आहे. बरोबर. तर पहिले एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलं का बघा. आता असंच आपल्याला पुढच्या एक्झाम्पल कडे जायचं आहे. नाव सेकंड एक्झाम्पल काय बघा. सेकंड एक्झाम्पल मी इथं लिहितोय. सेकंड एक्झाम्पल मध्ये पण तुम्हाला शो दॅटच आहे, म्हणून इथं आपण काय करूया, कन्सिडर LHS म्हणूया, LHS सिम्प्लिफाय करूया आणि RHS येतो का बघूया. तर मग कन्सिडर LHS, कन्सिडर LHS म्हणजेच लेफ्ट हँड साइड. आता बघा याची लेफ्ट हँड साइड काय आहे, व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड ऑफ सेकंड एक्झाम्पल, दॅट इज 3 प्लस 3 ओमेगा प्लस काय बघा 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 आणि मायनस पुढं किती आहे बघा 2 प्लस 6 ओमेगा आणि प्लस किती आहे 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा काय आहे बघा क्यूब. आता इथं सुद्धा तुम्हाला थोडीशी ऍडजस्टमेंट करायची आहे आणि मग नंतर हे रिझल्ट आपल्याला यूज करायचे आहेत. याही ठिकाणी ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी लक्षात घ्या. मग इथं काय होणार आहे सांगा. यस, जर आपण पहिल्या दोन टर्म्स व्यवस्थित बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल. इथं 3 प्लस 3 ओमेगा आहे, याच्यामधून मी 3 कॉमन घेऊ शकतो ना. सो टेकिंग 3 ऍज अ कॉमन फॅक्टर व्हॉट रिमेन्स 1 प्लस ओमेगा आणि प्लस किती 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 आहे आणि पुढे मायनस किती येतं बघा 2 प्लस 6 ओमेगा प्लस 2 ओमेगा स्क्वेअर आहे. 2 इथं आहे, 2 ओमेगा स्क्वेअर इथं आहे, त्या दोन्ही मधून आपण काय करू शकतो 2 कॉमन घेऊ शकतोय. सो 2 टेकिंग कॉमन व्हॉट रिमेन्स 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस किती 6 ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब. लक्षात आलं का बघा. काय केलं इथं या पहिल्या दोन टर्म मधून 3 कॉमन घेतलं, राहिला 1 प्लस ओमेगा. सेकंड ब्रॅकेट मध्ये 2 आणि 2 ओमेगा स्क्वेअर एकत्र घेऊन त्याच्यामधून आपण 2 कॉमन घेतलं, व्हॉट रिमेन्स 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. बरोबर. आणि आता मग इथं रिझल्ट यूज करूया. काय येतं बघा 3. आता 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू किती येते बघा मायनस ओमेगा स्क्वेअर आणि प्लस किती 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. बघा 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू काय येतं मायनस ओमेगा स्क्वेअर. बरोबर. ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केली आणि प्लस 5 ओमेगा स्क्वेअर पुढे मायनस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर किती येतो मायनस ओमेगा. सो पुट दॅट 2 इंटू मायनस ओमेगा आणि प्लस किती 6 ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब. लक्षात आलं का बघा. बरोबर. म्हणजे इथं आपण कोणते दोन रिझल्ट यूज केले. एक 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा. हे दोन रिझल्ट आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि आता पुढे आपण ते सिम्प्लिफाय करूया. बघा काय येणार आहे मग याच्या पुढं मायनस 3 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 आहे आणि पुढे मायनस किती आहे बघा मायनस 2 ओमेगा प्लस 6 ओमेगा ब्रॅकेटचा काय आहे क्यूब आहे. बरोबर आहे. तिथं सिंपल ऍडिशन सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करायचं आणि त्यांच्या पॉवर्स तुम्हाला घ्यायच्या. बघा मायनस 3 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे सांगा. दिस इज 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 आहे. बरोबर. आणि पुढं मायनस इथं मायनस 2 ओमेगा प्लस 6 ओमेगा म्हणजेच काय 6 मायनस 2 दॅट इज अ 4 ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब आहे. लक्षात आलं का बघा. आणि याच्यानंतर मग आता इथं आपण काय करू शकतो बघा 2 रेस टू 6 आणि ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 आपण लिहू शकतोय मायनस इथं 4 चा क्यूब आणि ओमेगा क्यूब आपण लिहिला. बरोबर ना. आता थोडासा विचार करायचा आपल्याला या ठिकाणी 2 रेस टू 6 आणि ओमेगा स्क्वेअर रेस टू 6 आहे. ओमेगा स्क्वेअर रेस टू 6 म्हणजे हे ओमेगा रेस टू 12 होणार आहे. बरोबर. आणि 2 रेस टू 6 किती येतं बघा 64. 4 चा क्यूब किती येणार आहे 64. ओमेगा क्यूब किती येणार आहे 1 म्हणजे 64 मायनस 64 अँड दॅट इज RHS. किती सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला या प्रॉपर्टीज माहित असल्या पाहिजेत कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच्या. बरोबर. तर बघा मग याच्या पुढचं सिम्प्लिफिकेशन 2 रेस टू 6 किती येतं दॅट इज 64. ओमेगा रेस टू किती आलं हे 12 आणि मायनस 4 चा क्यूब पण 64 आणि ओमेगा क्यूब कारण ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. सो वी यूज द फर्स्ट रिझल्ट ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1. बरोबर. आणि मग याच्या पुढे आता किती येतं बघा 64 ओमेगा रेस टू 12 आहे ते मी कसं लिहू शकतोय ओमेगा क्यूब ब्रॅकेट रेस टू 4 मायनस 64.
बरोबर. नाउ हियर ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, सो व्हॅल्यू ऑफ ओमेगा क्यूब इज 1. सो व्हॉट वी गेट हियर 64, 1 raised to 4 minus 64, 64 minus 64 and that is equals to 0 and that is RHS. हेच आपल्याला शो दॅट करायचं होतं. तर बघा सेकंड एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलं का? बघा या सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 ओमेगा प्लस ओमेगा म्हणजे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा आणि ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1 हे रिझल्ट यूज केलेले आहे. आता पुढच्या थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया. थर्ड एक्झाम्पल काय बघा. यस, a प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर हे तुम्हाला शो दॅट करायचं आहे. बरोबर. इथं थोडीशी ऍडजस्टमेंट करायची बाळा. तुम्हाला इथं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आणि त्यानुसार मग हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. 1 ते 2 स्टेप मध्ये आपण याचा आन्सर सांगू शकतो. बघा आता इथं कन्सिडर एलएचएस म्हणतोय मी. कन्सिडर लेफ्ट हँड साइड एलएचएस. तर काय बघा एलएचएस लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू यस ए प्लस बी ओमेगा प्लस काय बघा सी ओमेगा स्क्वेअर आणि डिवाइड बाय किती आहे सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. बरोबर ना. ही तुमची एलएचएस दिलेली आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा इथं आपण जे रिझल्ट यूज करणार आहोत ते रिझल्ट इथं समोरच आहेत तुमच्या. ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1. बरोबर. ओमेगा रेस टू 4 इज इक्वल्स टू ओमेगा. हे दोन रिझल्ट तुम्हाला इथं न्यूमरेटर मध्ये अप्लाय करायचे, न्यूमरेटर मध्ये यूज करायचे. थोडक्यात न्यूमरेटर मध्ये आपल्याला ते पुट करायचे असं आपण म्हणूया. बरोबर. कसं बघा इथं जी एलएचएस आहे न्यूमरेटर ए इंटू मी तो 1 लिहू शकतोय आणि प्लस पुढे बी इंटू ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय किती येतं बघा सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. लक्षात आलं. आता तुम्ही म्हणाल सर इथं फक्त ए होता, ए इंटू 1 का लिहिला? तीच तर जादू आहे ना. बघा इथं 1 जो आहे तो आपण ओमेगा क्यूब रिप्लेस करणार आहोत आणि बी इंटू ओमेगा जो आहे तो मी ओमेगा रेस टू 4 रिप्लेस करणार आहे. बरोबर. तर ठेवूया त्या व्हॅल्यू. बघा मग इथं लिहितो मी वी नो ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1 अँड ओमेगा रेस टू 4 इज इक्वल्स टू व्हॉट ओमेगा. बरोबर. आणि या दोन व्हॅल्यू या ठिकाणी पुट करूया. देअरफॉर एलएचएस काय होते बघा ए इंटू 1 म्हणजेच ओमेगा क्यूब प्लस बी इंटू ओमेगा रेस टू 4 प्लस सी ओमेगा स्क्वेअर आणि डिवाइड बाय तिथे बघा हे थोडीशी यांची पोझिशन मी बदलतो. दॅट इज ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस सी असं लिहितो. बरोबर ना. आता मग न्यूमरेटर मध्ये बघा ओमेगा स्क्वेअर इज द स्मॉलेस्ट पॉवर ऑफ ओमेगा. ओमेगा स्क्वेअर 2 ही काय स्मॉलेस्ट पॉवर आहे. मग मी इथे काय करतोय न्यूमरेटर मधून ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतोय. बरोबर. जर समजा मी न्यूमरेटर मधून ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं तर व्हॉट रिमेन्स इनसाइड द ब्रॅकेट. ओमेगा स्क्वेअर या ठिकाणी कॉमन घेतलं काय राहतं बघा यस ए ओमेगा, कारण क्यूब मधून स्क्वेअर कॉमन घेतला एक ओमेगा राहिला. बी ओमेगा स्क्वेअर रेस टू 4 आहे त्याच्यातून स्क्वेअर कॉमन घेतला आणि प्लस इथं काय राहिला बघा सी अँड डिवाइड बाय सी द डिनॉमिनेटर ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस सी. बरोबर ना. आणि मग आता इथं उघडा डोळे बघा नीट काय बघा ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस सी ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस सी. नाउ दिस इज गेट कॅन्सल अँड व्हॉट रिमेन्स राहिलं काय बघा या ठिकाणी मग यस रिमेन्स ओमेगा स्क्वेअर अँड दॅट इज राईट हँड साइड ऑफ द थर्ड एक्झाम्पल. बघा थर्ड एक्झाम्पल मध्ये व्यवस्थित लक्षात येतात का बघा रिझल्ट. आपण तिथं थोडीशी ऍडजस्टमेंट केलेली आहे. ए इंटू 1 च्या जागी मी ओमेगा क्यूब ठेवला कारण ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. बी इंटू ओमेगा आहे ओमेगाच्या जागी मी ओमेगा रेस टू 4 पुट केलं बाय द प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. बरोबर. आणि त्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केल्या आणि नंतर ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं, कॉमन फॅक्टर कॅन्सल केला. सो व्हॉट वी गेट हिअर ओमेगा स्क्वेअर अँड दॅट इज द आरएचएस ऑफ द थर्ड एक्झाम्पल. तिसऱ्या एक्झाम्पलची ती आरएचएस आहे. बरोबर. आता मग असंच आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. तर बघा इथलं फोर्थ एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल काय बघा ए प्लस बी
प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा आणि या सगळ्यांची सम 0 येते हे तुम्हाला शो दॅट करायचं आहे. बरोबर. तर बघा मग इथं मी आता काय करतोय, कन्सिडर LHS, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. बरोबर ना, LHS आपण कन्सिडर करूया. तर काय बघा LHS इज इक्वल्स टू दिलेले टर्म मी इथं लिहितोय ए प्लस बी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर आणि प्लस किती ओम ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा. दॅट इज अ LHS. बरोबर. आता इथं सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या मी फ्री फ्रॉम ब्रॅकेट्स करतो, म्हणजे ब्रॅकेट्स काढून टाकतोय. आणि बघा ना इथं सगळं ऍडिशन आहे, त्यामुळे ब्रॅकेट जरी तुम्ही इलिमिनेट काढून टाकला तरी काही फरक पडणार नाहीये. आहेत तशाच टर्म्स विथ सेम साइन, साइन मध्ये पण काही बदल होणार नाहीये, लक्षात घ्या. मग इथं काय येतं बघा, ए प्लस बी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा. आणि आता या ठिकाणी बघा ए ओमेगा स्क्वेअर आपण एकत्र घेऊ शकतोय आणि त्या टर्म मधून ए कॉमन घेऊ शकतोय. तसंच बी ओमेगा स्क्वेअर आणि बी ओमेगा या तीनही टर्म्स आपण एकत्र घेऊ शकतोय आणि त्याच्यामधून पण आपण बी काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतोय. सो डू दॅट. काय तर बघा या ठिकाणी मी ब्रॅकेट मध्ये लिहितोय ए प्लस ए ओमेगा प्लस ए ओमेगा स्क्वेअर आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये बघा काय येणार आहे, दॅट इज अ बी प्लस बी ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आणि आता या तीनही टर्म मध्ये ए तुम्हाला कॉमन दिसतोय, इथं तीनही टर्म मध्ये बी तुम्हाला कॉमन दिसतोय. मग जे कॉमन आहे ते आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया ना. सो टेकिंग आउटसाइड द ब्रॅकेट ए व्हॉट रिमेन्स 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि प्लस बी कॉमन घेतला काय राहतं बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. आणि आता या ठिकाणी बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर as omega is a complex cube root of unity, so 1 plus omega square is equals to किती आहे बघा 0. बरोबर. आणि म्हणून मग इथं काय येणार आहे a into 0 plus b into 0 आणि आपल्याला माहित आहे 0 into anything 0, 0 into anything 0 and 0 plus 0 किती येणार आहे 0 and that is right hand side. तेच आपल्याला शो दॅट करायचं आहे. तर बघा इथं रिझल्ट आपण कुठला यूज केला 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. त्यासाठी ए असणाऱ्या सगळ्या टर्म्स आपण एकत्र घेतल्या, बी च्या टर्म्स सगळ्या आपण एकत्र घेतल्या, ए च्या टर्म्स मधून सगळ्या ए कॉमन घेतला, बी च्या म्हणजे सेकंड ब्रॅकेट मधून आपण बी कॉमन घेतलं आणि आपल्याला ब्रॅकेट मध्ये काय मिळालं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि त्याची व्हॅल्यू आपण काय पुट केली 0. त्यामुळं 0 प्लस 0 काय येणार आहे 0 अँड दॅट इज RHS, राईट हँड साइड. बरोबर. आता असंच पुढचे एक्झाम्पल्स इथं आपण बघणार आहोत. आता जाऊया पुढच्या एक्झाम्पल्स कडे. 4 एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. आता 5, 6, 7, 8 ही 4 एक्झाम्पल्स बघूया आणि याच्यानंतर आपण पुढचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय. बरोबर. तर बघा आता 5वं एक्झाम्पल. जर एक्झाम्पल व्यवस्थित बघितलं काय दिलंय बघा ए मायनस बी ओमेगा स्क्वेअर आणि आपल्याला शो दॅट काय करायचं आहे ए क्यूब मायनस बी क्यूब येतं. बरोबर. तर इथं काय करतो बघा फिफ्थ एक्झाम्पल. बरोबर ना. आता कन्सिडर LHS, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. बरोबर ना. आता इथं लेफ्ट हँड साइड काय बघा LHS यस ए मायनस बी ओमेगा स्क्वेअर. बरोबर ना. ही LHS आहे. आता इथं आपण काय करूया बघा हा पहिली जी टर्म आहे ए मायनस बी ऍज इट इज आपण पुट करूया, यामध्ये काही बदल नको. आणि हे जे 2 ब्रॅकेट्स आहेत या 2 ब्रॅकेट्सचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. जसं आपण 2 ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन आतापर्यंत केलेलं आहे. फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेटच्या दोन्ही टर्म्स, फर्स्ट ब्रॅकेटची सेकंड टर्म सेकंड ब्रॅकेटच्या दोन्ही टर्म्स, हे मल्टिप्लिकेशन सिंपल मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर बघा मग काय करूया ए ला मल्टिप्लाय केलं ए इंटू ए दॅट इज ए स्क्वेअर. ए मायनस बी ओमेगा स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं दॅट इज मायनस ए बी ओमेगा स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस बी ओमेगा ए ला मल्टिप्लाय केलं दॅट इज अगेन मायनस
ए बी ओमेगा आणि मायनस मायनस प्लस काय येतं बघा बी इंटू बी बी स्क्वेअर आणि ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर दॅट इज ओमेगा क्यूब. लक्षात आलं का बघा. काय केलं या ठिकाणी ए नी ए ला मल्टिप्लाय केलं, ए नी मायनस बी ओमेगा स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं, मायनस बी ओमेगाने ए ला मल्टिप्लाय केलं, मायनस बी ओमेगाने मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर ओमेगा क्यूब झालेलं आहे. बरोबर. आता यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल बघा इथं मी ए मायनस बी ठेवतोय तसं हा ए स्क्वेअर पण मी ठेवला. आता या ज्या दोन टर्म्स आहेत या दोन टर्म मधून आपण काय करू शकतोय मायनस ए बी कॉमन घेऊ शकतोय. सो टेकिंग मायनस ए बी कॉमन व्हॉट रिमेन्स इनसाइड ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, कारण मायनसने मल्टिप्लाय केले की याच टर्म्स आल्या पाहिजे. बरोबर. आणि पुढं प्लस बी स्क्वेअर आणि ऍज ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी सो ओमेगा क्यूब इज इक्वल टू किती 1 आहे म्हणजे इथे किती आलं बी स्क्वेअर इंटू 1 ब्रॅकेट कम्प्लीट्स. बरोबर. आणि पुढे आता याच्या काय येतं बघा ए मायनस बी हा ए स्क्वेअर मायनस ए बी आणि बघा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा इज इक्वल टू किती आहे -1. सो पुट दॅट व्हॅल्यू हिअर ए बी ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा दॅट इज -1 आणि प्लस दिस इज बी स्क्वेअर. बरोबर. आणि मग याच्यानंतर आता काय होतं बघा ए मायनस बी आणि इथं ए स्क्वेअर प्लस ए बी मायनस मायनस प्लस झाला आणि प्लस बी स्क्वेअर आणि मला सांगा आता ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हे कशाचं एक्सपान्शन आहे दॅट इज एक्सपान्शन ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब अँड दॅट इज राईट हँड साइड. लक्षात आलं का बघा. कारण ए क्यूब मायनस बी क्यूबचं एक्सपान्शन काय आहे ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि तीच टर्म आरएचएस ला आलेली आहे. बरोबर. तर यावरून पहिले एक्झाम्पल या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर. आता असंच मग जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. सेकंड एक्झाम्पल बघा मी इथं लिहितोय सेकंड एक्झाम्पल त्याच्या पुढचं 6th एक्झाम्पल आहे. कन्सिडर एलएचएस कन्सिडर लेफ्ट हँड साइड. आता एलएचएस काय बघा व्हॉट इज दॅट एलएचएस यस ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय बघा ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस पुढं काय बघा ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इज इक्वल टू तुम्हाला काय शोधायचं करायचं आहे 6ab यायला पाहिजे म्हणजे ओमेगाच्या सगळ्या टर्म्स इथं कॅन्सल होऊन राहणार आहे काय फक्त एबीच्याच टर्म्स इथं राहणार आहेत. हे तुम्हाला आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर किती सोपं आहे बघा. सगळ्यात पहिला मी तर काय करतोय बघा हा पहिला ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसंच लिहितोय. आता प्लस मी इथे दोन्ही टर्म्स मधून आता बघा आहे तसं एक्सपान्शन केलं तरी चालतं काही अडचण नाहीये. पण तुम्हाला इझिएस्ट वेनी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी मी ब्रॅकेट मधून काय करतोय ओमेगा बाहेर काढतोय. इथून पण मी ओमेगा ऍज अ कॉमन फॅक्टर घेतोय. बघा काय होतं इथं ब्रॅकेट आहे ओमेगा जर मी कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहिलं बघा ए प्लस बी ओमेगा आणि या कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. बरोबर. आणि पुढं प्लस इथून पण ओमेगा जर मी कॉमन घेतलं तर आत काय राहतं बघा यस व्हॉट रिमेन्स ए ओमेगा प्लस बी कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं काय केलं मी ओमेगा कॉमन घेतलं राहिलं आतमध्ये ए प्लस बी ओमेगा. इथं पण मी ओमेगा बाहेर घेतलं आत राहिलं ए ओमेगा प्लस बी कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. बरोबर ना. आणि आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर बघा काय येतं इथं ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस या दोन टर्म्सचा प्रोडक्ट आणि त्याचा स्क्वेअर आहे. बरोबर ना. म्हणजे इथं काय नाही बघा दॅट इज ओमेगा स्क्वेअर ए प्लस बी ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर पुढं प्लस इथं काय नाही बघा दॅट इज ओमेगा स्क्वेअर आणि ए ओमेगा प्लस बी ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर आला. लक्षात आलं का बघा सर्वांना. आणि मग इथं आता ओमेगा स्क्वेअर या दोन टर्म मधून मी ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतोय. बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसं प्लस ओमेगा स्क्वेअर मी इथं कॉमन घेतला आतमध्ये काय राहतं बघा मग
ए प्लस बी ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस पुढं ए ओमेगा प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आणि आता मग इथं आपण या ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं पण एक्सपान्शन करूया आणि ए प्लस बी ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअरचं पण एक्सपान्शन करूया. ए ओमेगा प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं पण एक्सपान्शन करूया. म्हणजे जे स्क्वेअरचे ब्रॅकेट्स आहेत त्या तीनही ब्रॅकेटचं आपल्याला इथं एक्सपान्शन करायचं आहे आणि मग नंतर सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर येतं का ते चेक करायचं आहे. बरोबर. तर एक्सपान्शन करूया मग. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन सर्वांना माहिती आहे. लक्षात घ्या. हा जो रिझल्ट आहे तोच इथं दोन्ही ब्रॅकेट साठी यूज करायचा आपल्याला. तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किती येतं? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इनसाइड कर्ली ब्रॅकेट. ए प्लस बी ओमेगा स्क्वेअर किती येणार आहे? ए स्क्वेअर प्लस 2ab ओमेगा प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 into product of that two numbers and plus second टर्मचा स्क्वेअर. पुढं प्लस आणखी बघा ए ओमेगा प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथं पण पहिल्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 2ab ओमेगा आणि प्लस किती येणार बघा बी स्क्वेअर. हा कर्ली ब्रॅकेट या ठिकाणी कंप्लीट. म्हणजे काय केलं बघा इथं ए ओमेगाचा स्क्वेअर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर 2 into product of that two terms आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. लक्षात आलं सर्वांना. आणि मग आता इथं काय होतं बघा या ओमेगा स्क्वेअरने आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया. बरोबर ना. या ओमेगा स्क्वेअरने जर आतमध्ये आपण मल्टिप्लाय केलं तर काय होतं बघूया आपण. बघा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि प्लस या ठिकाणी बघा अगोदर ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय करायच्या अगोदर आपण त्या टर्म सिम्प्लिफाय करूया. ए स्क्वेअरची टर्म आहे ए स्क्वेअरची टर्म आहे. बरोबर. 2ab ओमेगा 2ab ओमेगा आणि बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बी स्क्वेअर आहे. बरोबर ना. मल्टिप्लाय केल्यानंतर ते सिम्प्लिफाय करूया. तर मी लिहितो आहे तशा टर्म ए स्क्वेअर प्लस 2ab ओमेगा 2ab ओमेगा दॅट इज 4ab ओमेगा झालं. 2 plus 2 4 झालं. पुढं प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि प्लस किती हो बी स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. फक्त याच्यात काय टर्म कमी झाली बघा 2ab ओमेगा 2ab ओमेगा 4ab ओमेगा मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता नंतर मग इथं मात्र मी ओमेगा स्क्वेअरने आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय करतोय म्हणजे किती येणार आहे बघा हे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय करा ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस पुढं 4ab ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा दॅट इज ओमेगा क्यूब प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर दॅट इज अ बी स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर दॅट इज ओमेगा रेस टू 4 आणि प्लस किती येणार बघा बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. बरोबर. हे आपण ओमेगा स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर. आता इथं रिझल्ट कोणते कोणते यूज करायचे जर आपण बघूया. बघा पहिला या ठिकाणी ओमेगा क्यूब म्हणजे आपण 1 ठेवू शकतोय. त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ओमेगा रेस टू 4 आहे ओमेगा रेस टू 4 आहे त्याच्या ऐवजी आपण ओमेगा पुट करू शकतोय. बरोबर ना. आणि मग ओमेगा स्क्वेअर वगैरे बाकीचे जे टर्म्स आहेत त्या आपण आहे तशाच ठेवूया. बरोबर. तर काय होतं बघा आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. लक्षात यायला पाहिजे. हा सिम्प्लिफाय करूया. बघा काय येतं एस LHS बघतोय आपण ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअरचे जे टर्म्स आहेत त्या मी एकत्र घेतोय. ए स्क्वेअरची टर्म इथं आहे ए स्क्वेअरची टर्म इथं आहे ए स्क्वेअरची टर्म इथं आहे. बरोबर ना. मग इथं ए स्क्वेअर कॉमन घेतलं मी. आतमध्ये काय राहतं बघा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि प्लस ओमेगा रेस टू 4. बरोबर ना. हा ए स्क्वेअर प्लस पुढं बी स्क्वेअरच्या पण टर्म मी घेतोय बी स्क्वेअर. बघा बी स्क्वेअर इथं आहे नंतर बी स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 म्हणजेच काय बघा इथं 1 प्लस ओमेगा रेस टू 4 प्लस पुढं ओमेगा स्क्वेअर बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आहे. बी स्क्वेअरच्या टर्म झाल्या आणि प्लस काय येतं बघा 2ab आणि 4ab ओमेगा क्यूब आहे. ओमेगा क्यूब 1 आहे. लिहितो मी या ठिकाणी 2ab प्लस किती बघा 4ab इंटू ओमेगा क्यूब किती आहे
1 हे बघा ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर ना. पहिला रिझल्ट आपण या ठिकाणी यूज केला. तर सर्वांनी हे लक्षात आलं का बघा, ए स्क्वेअर ची टर्म इथं आहे, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 त्या टर्म्स मी त्या ठिकाणी लिहिलेले आहे. नंतर बी स्क्वेअर ची टर्म इथे एक दिसते तुम्हाला, बी स्क्वेअर ची टर्म आणखी या ठिकाणी एक दिसते आणि इतर एक बी स्क्वेअर ची टर्म आहे. बी स्क्वेअर कॉमन घेऊन त्याही टर्म्स तिथे लिहिलेले आहे, बरोबर. आणि मग मला सांगा आता या ठिकाणी काय येणार आहे, ए स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस what is the value of omega raised to 4, that is the omega plus b square. इथं किती येतं बघा, 1 प्लस ओमेगा रेस टू 4 म्हणजे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर आणि प्लस 2ab प्लस 4ab दॅट इज 6ab. आणि आता शेवटच्या स्टेपला अगदी जवळ आपण आलेलो आहोत बघा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय येणार आहे 0, किंवा यांच्यामध्ये पोझिशन जरी चेंज झाली, कारण आपल्याला माहिती आहे ऍडिशन इज कम्युटेटिव्ह, त्यामुळं 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा तेही काय येणार आहे 0. म्हणजे बघा याची व्हॅल्यू पण 0 येणार आहे आणि याची व्हॅल्यू पण काय येणार आहे 0 येणार आहे. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा काय, किंवा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर काय. तर मग राहिलं काय बघा, ए स्क्वेअर इंटू 0 बी स्क्वेअर इंटू 0 प्लस 6ab आणि 0 प्लस 0 0 प्लस 6ab and the final solution is 6ab and that is right hand side of the given example. 6ab आपल्याला काय करायचं आहे, शो दॅट करायचं आहे. तर या पद्धतीनं ही पहिली दोन एक्झाम्पल्स महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत, लक्षात आलेत का बघा. आणि आता असंच आपण शेवटची दोन एक्झाम्पल्स बघणार आहोत. खूप सोपी एक्झाम्पल्स आहेत शेवटची दोन एक्झाम्पल्स, मी इथंच एक्सप्लेन करतो, एवढी सोपी एक्झाम्पल्स आहेत बघा. या ठिकाणी आता एलएचएस जर तुम्ही कन्सिडर केलात, ओमेगा प्लस 1 बाय ओमेगा आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना. एलएचएस मध्ये काय येतं, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय ओमेगा. एलएचएस मी इथं सॉल्व्ह करतोय, इथे एलएचएस मी लिहितो थोडक्यात. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि मला सांगा ओमेगा स्क्वेअर प्लस 1 काय येतं मायनस ओमेगा, म्हणजे मायनस ओमेगा डिवाइड बाय ओमेगा. ओमेगाला ओमेगा कॅन्सल झाला, व्हॉट वी गेट देअर -1. आलं का नाही आरएचएस. आणि हे शेवटचे एक्झाम्पल बघा, इथं तुम्हाला काय करायचं आहे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेस टू 4. मगाच्या एका एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं बघा, याच्यातून ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं होतं. सो टेकिंग ओमेगा स्क्वेअर कॉमन, एलएचएस मध्ये बघा ओमेगा स्क्वेअर जर मी कॉमन घेतला तर व्हॉट रिमेन्स 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतला, ओमेगा क्यूब मधून ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगा राहिलं, ओमेगा रेस टू 4 मधून स्क्वेअर घेतला म्हणजे ओमेगा स्क्वेअर. आणि उघडा डोळे बघा नीट, प्रॉपर्टी 1 प्लस ओमेगा स्क्वेअर 0. सो ओमेगा स्क्वेअर इंटू 0 काय येतं 0 अँड दॅट इज RHS. म्हणजे या पद्धतीने एवढी सोपे एक्झाम्पल्स आहेत. तर ही 8 एक्झाम्पल्स मी इथं तुम्हाला सोडून दिलेले आहे, बरोबर. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी हा पॉइंट इथं कम्प्लीट झालाय, लक्षात घ्या. तर याच पद्धतीनं तुम्हाला आणखी मी 5 एक्झाम्पल्स होमवर्कला देतोय, ती 5 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट जो फक्त JEE साठी महत्वाचा आहे, nth रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, तर तो पॉइंट बघूया. त्याची थिअरी मी एक्सप्लेन करतोय, बरोबर. आणि मग हा टॉपिक कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर मग आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करूया, बरोबर. तर बघा हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचे एक्झाम्पल सर्वांना लक्षात आले. तर बघा ही 5 एक्झाम म्हणजे 5 क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये सर्व एक्झाम्पल्स बरेच आहेत. तर 5 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला आहेत. या 5ही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला सेम रिझल्ट यूज करायचे. कोणता बघा, एक ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1 रिझल्ट जे आहे ते यूज करायचे. मी तर लिहितोय ओमेगा क्यूब 1 येईल. ओमेगा रेस टू 4 तिथे येणार आहे बघा ओमेगा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती येणार आहे बघा 0, बरोबर ना. तर या रिझल्टचा यूज तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर 1 प्लस ओमेगा इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा आणि ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. या रिझल्टचा यूज करून तुम्हाला ही 5 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. तर लक्षात घ्या काही अवघड नाहीये, व्हेरी सिंपल एक्झाम्पल्स दीज आर. येस, पहिले एक्झाम्पल 1 प्लस ओमेगा स्क्वेअर एकत्र घ्या, 1 प्लस ओमेगा व्हॅल्यूज पुट करा. सेकंड क्वेश्चन थोडासा वेगळा वाटेल पण काही नाही, लक्षात घ्या हा -1 प्लस I√3/2 हा आठवतो. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बघितलं ओमेगा -1 आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, त्याचे एक रूट आहे आणि हा दुसरा रूट आहे.
बरोबर, म्हणजे हा जर ओमेगा म्हणला तर हा ओमेगा स्क्वेअर असणार आहे आणि त्या पद्धतीने सोडवा ना. आणि 2 येतं का बघा, इथं 1 बाय ओमेगा प्लस 1 बाय ओमेगा स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सिम्प्लिफाय करा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू पुट करा, सिम्प्लिफाय करा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर घ्यायचं तर मायनस ओमेगा ठेवा, सिम्प्लिफाय करा. सेम तुम्हाला इथेही त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं, प्रोडक्ट करा, सिम्प्लिफाय करा. आणि ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1, ओमेगा रेस टू 4 इज इक्वल्स टू ओमेगा. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. 1 plus omega is equals to minus omega square. 1 plus omega square is equals to minus omega, and omega plus omega square is equals to minus 1. Use these results to solve these examples. चालतं, तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरला आपण हा कॉम्प्लेक्स नंबर कव्हर करणार आहोत. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा नेक्स्ट लेक्चर जो असणार आहे तो शेवटचा तास असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करूया. बरोबर, तर पुढच्या लेक्चरला आपण भेटूया.